1 दिवस 2 दिवस मी काय म्हणते, जास्तीत जास्त 5 दिवस सलग ना तुम्ही बाहेरचं खाऊ शकता, पण 6व्या दिवशी मात्र ना तुम्हाला तुमच्या घरच्या जेवणाचीच आठवण येणार. मग ते अगदी साधे पिठलं भाकरी असू द्यात, चटणी भाकरी असू द्यात, अगदी काही असू द्यात, घरचं लागतं आपल्यालाच. मग तुम्ही कितीसुद्धा ॲडिक्टेड असाल त्या जंक फूडला. आता जी लोकं हॉस्टेलला राहतात किंवा जी लोकं ना मेसचं खातात ना, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी खूप जवळून अनुभवता येत असतील, की घरचं ते घरचंच असतं, मग ते काहीही असू देत म्हणून. आता हा जो स्वयंपाक आहे ना, तो मी 10 लोकांसाठी बनवत होते. आता गावाकडे कसं असतं, 9-10च्या दरम्यान आहे ना सगळे जेवण करून झोपी गेलेले असतात. आमचं सुद्धा अगदी तसंच आहे. पण आपल्याला शिकवलंय अतिथी देवो भव. मग अगदी आहे ना खूप जास्त आदरातिथ्य नाही करता आलं तरी सुद्धा चालेल, पण 2 घास तृप्तीचे मात्र जेवणाच्या ताटात वाढताच आले पाहिजेत. मग तोच मी स्वयंपाक बनवत होते. त्यांनीच मला सांगितलं होतं, खूप असं मोठं काहीतरी करू नको, साधं जेवण बनव. मग पिठलं, भाकरी, कांद्याची पात, वाफळता इंद्रायणी भात आणि शेंगदाण्याची चटणी असा साधा बेत बनवला होता. पण त्याच गोष्टीचं त्यांना इतकं भरभरून कौतुक वाटत होतं आणि त्या गोष्टीचं मला खूप आश्चर्य वाटत होतं. अरे एवढ्या साध्या बेताचं कोण इतकं कौतुक कसं करू शकत होतं. पण ते मला स्वतः सांगत होते की ती जी चव असते ना गावाकडच्या भाज्यांना, ती निराळीच काहीतरी असते आणि ती तिकडं शहरामध्ये आम्हाला खायला मिळत नाही. आणि ते ऐकून मला इतकं समाधान वाटलं, काय सांगू मी तुम्हाला. आणि इतके पटपट सगळ्यांचे हात चालले ना. माझ्या आत्यांनी भाकरी थापून दिल्या, पातसुद्धा त्यांनीच चिरून दिली आणि कधी हा स्वयंपाक झाला तो पण कळाला नाही. पण त्याचं कौतुक मात्र इतकं झालं, माझ्या ते कायम लक्षात राहील. बाकी आजचा बेत तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा आणि यातलं तुम्हाला काय आवडतं.